मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती फक्त 20 दिवस उरलेत. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आपण थेट मुद्द्यावर येऊया. हा आहे शेवटच्या 20 दिवसांचा एक मास्टर प्लॅन, जो फक्त महत्त्वाच्या टॉपिक्सवर फोकस करेल. मला माहितीये सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय की फक्त 20 दिवसात तयारी करून सिलेक्शन मिळवणं खरंच शक्य आहे का? परीक्षेचं टेन्शन येणं अगदी स्वाभाविक आहे. तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. पण हार्डवर्कने नाही तर स्मार्ट वर्कने. आणि हो, हा संपूर्ण प्लॅन जर तुम्हाला PDF मध्ये हवा असेल तर लगेच खाली कमेंटमध्ये PDF असं टाईप करा. मग हे स्मार्ट स्टडी म्हणजे नेमकं काय? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता नवीन काहीही वाचायला घ्यायचं नाही. आपलं सगळं लक्ष फक्त त्या टॉपिक्सवर असेल ज्यांचं परीक्षेत वेटेज जास्त आहे आणि त्यांची पुन्हा पुन्हा उजळणी करण्यावर असेल. चला तर मग आपल्या प्लॅनच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. पहिले 4 दिवस आपण पूर्णपणे फक्त आणि फक्त विज्ञानाला देणार आहोत. आता विज्ञान इतकं महत्त्वाचं का? तर मित्रांनो, कारण परीक्षेत विज्ञानावर तब्बल 8 ते 10 प्रश्न विचारले जातात. म्हणजे विचार करा, त्यामुळे हा विषय पक्का करणं म्हणजे सिलेक्शनच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकण्यासारखं आहे. बघा, हे 4 दिवस आपण कसे वापरणार. पहिल्या दिवशी मानवी शरीरशास्त्र आणि रक्ताभिसरण, दुसऱ्या दिवशी जीवनसत्वे आणि त्यांचे आजार यावर तर हमखास प्रश्न येतो, तिसऱ्या दिवशी महत्त्वाचे वैज्ञानिक शोध आणि शास्त्रज्ञ, आणि चौथ्या दिवशी भौतिक राशी आणि त्यांची एककं. बस एवढंच करायचंय. ओके, सायन्स झालं. आता पुढचा टप्पा दिवस 5 ते 13 हे 9 दिवस आपण सामाजिक शास्त्रांना देणार आहोत. म्हणजेच भूगोल, इतिहास आणि राज्यशास्त्र. इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल की भूगोल आणि इतिहासावर प्रत्येकी 4 ते 5 प्रश्न येतात. तर राज्यशास्त्रावर 3 ते 4 प्रश्न नक्कीच अपेक्षित आहेत. त्यामुळे हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. भूगोलामध्ये आपण जास्त करून महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणार आहोत. महाराष्ट्रातल्या नद्या, धरणं, शिखरं, राष्ट्रीय उद्यानं, जिल्ह्यांची टोपणनावं आणि सूर्यमालेची थोडी बेसिक माहिती. त्यानंतर इतिहासात विशेषतः महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांच्या संस्था, आपला भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्या काळातल्या प्रसिद्ध घोषणा, पुस्तकं आणि वृत्तपत्र यावर फोकस करायचा आहे. आणि मग राज्यशास्त्रामध्ये जास्त खोलात जायचं नाहीये. फक्त भारतीय राज्यघटना, आपले मूलभूत हक्क, राष्ट्रपती, राज्यपाल, संसद आणि ग्रामपंचायतीसारख्या बेसिक गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. आता आपण आपल्या प्लॅनच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण स्कोरिंग विषय कव्हर करणार आहोत. दिवस 14 ते 19 हे चालू घडामोडी, मराठी व्याकरण आणि मूलभूत गणितासाठी राखीव आहेत. या 6 दिवसांमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या, क्रीडा स्पर्धा, महत्त्वाचे दिवस, आंतरराष्ट्रीय संघटना, मराठीतले समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार म्हणी आणि गणितातले शेकडेवारी व सरासरीसारखे टॉपिक पूर्ण करणार आहोत, जे हमखास गुण मिळवून देतात. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा दिवस, 20वा दिवस. हा दिवस आपला विजयाचा मंत्र ठरणार आहे, कारण या दिवशी आपण करणार आहोत महाउजळणी. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या शेवटच्या दिवशी नवीन काहीही वाचायचं नाहीये. आपलं संपूर्ण लक्ष फक्त त्या टॉपिक्सवर असेल जे परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारले जातात आणि ज्यांची तयारी आपण आधीच केली आहे. आणि उजळणी करताना विज्ञान, विशेषतः जीवनसत्वे आणि आजार, भूगोल, त्यातल्या नद्या आणि धरणं आणि मराठी व्याकरण या 3 गोष्टींना सगळ्यात जास्त प्राधान्य द्यायचं. हे विषय तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर हे पुढचे 20 दिवस तुम्ही या प्लॅननुसार प्रामाणिकपणे अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो, या संपूर्ण मास्टर प्लॅनची PDF हवी असेल तर अजिबात वेळ न घालवता लगेच कमेंट सेक्शनमध्ये PDF असं टाईप करा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.